नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 15 मार्च 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. डॉक्टर सुशील spotlight.blogspot.com वर पण तुम्ही फॉलो करू शकता. तर आजची जी पहिली न्यूज आहे ती अमेरिकेसंबंधीची आहे. अमेरिकेने करोना काळामध्ये एक रेस्क्यू प्लॅन समोर आणलेला आहे की एकंदर करोनाची जी काही परिस्थिती आहे त्या करोनाच्या परिस्थितीमधून अमेरिकेला आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अमेरिकन रेस्क्यू प्लॅन आणलेला आहे. आता अमेरिकन रेस्क्यू प्लॅन जो आहे त्याच्यासाठीची जी काही निधीची तरतूद आहे ती जवळपास 1.9 लाख कोटी रुपयांची इतकी आहे. ऐतिहासिक योजना ही त्यांची आहे आणि एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर पैसेही त्यांनी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्यातल्या त्यात मार्च 2021मध्ये जो बायडन प्रशासनाने ही जो पर्टिक्युलर अमेरिकन रेस्क्यू प्लॅन आहे तो समोर ठेवला. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की वेगवेगळे देश त्याच्यातले वृत्तपत्र यांचं याच्याबद्दलचं जे मत आहे ते म्हणजे काय की एकंदरच अमेरिकन रेस्क्यू प्लॅन जो आहे याचा फक्त अमेरिकेला नाही तर तो जगाला फायदा होणार आहे. कारण एकंदर अमेरिकेची अर्थव्यवस्था ज्यावेळेस सुधारणार आहे किंवा ती रुढावर येणार आहे तर त्याचा सरळ इम्पॅक्ट जो आहे तो बाकीच्या देशांवर पण होईल असं इथं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे की वॉशिंग्टन पोस्ट हा जो पेपर आहे यांनी म्हटलेलं आहे की करू किंवा मरू अशा टाईपची ही योजना आहे आणि एकंदरच अमेरिकन रेस्क्यू प्लॅनकडे त्या पद्धतीने बघितलं जात आहे. सो अमेरिकन रेस्क्यू प्लॅन प्रत्येकाने लक्षात ठेवा. पुढची जो न्यूज आहे ती म्हणजे लक्ष्मण पै, वय वर्ष 95. लक्ष्मण पै यांचं निधन झालेलं आहे. गोव्याच्या भूमीतली जी काही निसर्गचित्र आहेत त्या निसर्गाला आधुनिक चित्रशैलीद्वारे मांडणारे ते चित्रकार होते आणि जागतिक ख्यातीचे चित्रकार. सो लक्ष्मण पै महत्त्वाचे आहेत बघा. आणि कलाक्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्यामुळे, त्यांच्या जाण्याने. पुरस्कार जर बघितले तर पद्मभूषण पुरस्कार आहे, गोमंत विभूषण पुरस्कार, हे दोन्ही पुरस्कार त्यांना आहेत. पुढची जी न्यूज आहे ते क्रीडा संबंधीची आहे. भवानी देवी तलवारबाजी या खेळामध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली आहे. आता तलवारबाजीमध्ये पात्र ठरणारी भवानी देवी ही भारताची पहिली खेळाडू आहे आणि त्याच्याकरता हा खूप महत्त्वाचा MCQ आहे आपल्याकरता की तलवारबाजीमध्ये आतापर्यंत भारताकडून ऑलिम्पिकमध्ये कोणीही पात्र ठरलेलं नव्हतं. ती भारताची पहिली खेळाडू आहे. तमिळनाडूची CA बघा आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरलेली आहे. आता एकंदरीतच तुम्ही जर बघितलं तर हे सगळं जे घडलेलं आहे ते विश्वचषक तलवारबाजी स्पर्धा, जी स्पर्धा हंगेरी येथे सध्या सुरू आहे आणि तिची जी काय कामगिरी तिथं होती त्या कामगिरीच्या आधारे तिला टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळालेला आहे. दक्षिण कोरियाच्या टीमबरोबर आपली टीम पराजित झाली होती तरीसुद्धा समयोजित अधिकृत मानांकन पद्धती जी असते ऑलिम्पिकसाठीची तिच्यानुसार तिने स्थान मिळवलेलं आहे. ओके. आता जागतिक क्रमवारीमध्ये भवानी देवीचा जो क्रमांक आहे तो जवळपास 45वा क्रमांक आहे जागतिक क्रमवारीमध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे ह्या ज्या क्रमवारीज असतात त्या तुमच्या रेग्युलर जो काही तुमचा परफॉर्मन्स आहे त्याच्यानुसार असतात. पण है ना, ऐन वेळेस कोणी काय करेल आणि कशा पद्धतीने वर्क होतील गोष्टी हे सांगता येत नाही. तो एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यात आहे. भवानी देवीने जवळपास 8 वेळा राष्ट्रीय जेतेपद पटकवलेलं आहे आणि 8 वेळा राष्ट्रीय जेतेपद पटकवून सुद्धा ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरलेली नव्हती. परंतु एकंदरीतच विश्वचषक तलवारबाजी स्पर्धेत हंगेरीला समयोजित अधिकृत मानांकन पद्धतीनुसार तिला टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळालेलं आहे. येत्या काळात भवानी देवीवर पण प्रश्न जाऊ शकतो कारण तलवारबाजीमधलं हे पहिलंच आपलं जे काही यश आहे. विराट कोहली 2020मध्ये 3000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे. सो आंतरराष्ट्रीय 2020 सामन्यात 3000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज. आणि आता सध्या 2020ची मालिका जी चालू आहे इंग्लंड आणि भारत, तर त्याच्या दुसऱ्या हिच्यामध्ये मॅचमध्ये जी काही भारताने बरोबरी केलेली आहे तर तिच्यामध्ये हा टप्पा त्यांनी गाठलेला आहे. 3000 धावा करणारा पहिला फलंदाज विराट कोहली 2020. तंत्रशिक्षण सध्या खूप न्यूजमध्ये आहे बघा. रोज एक न्यूज असते तंत्रशिक्षणाची. तर आता सुरुवातीला जी न्यूज होती की कुठल्याही म्हणजे अदर दॅन PCM जर सब्जेक्ट असला तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता, तर ते आता त्यांनी मसुदा मागे घेतलेला आहे. काल पण आपण बघितलं की जे काही टेक्निकल एज्युकेशन आहे, फार्मसी वगैरे, तर त्याला त्यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या याच्यातून कचाट्यातून बाहेर काढलेलं आहे. आजची जी न्यूज आहे ती म्हणजे पदवी अभ्यासक्रममध्ये सोडणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल. तर आता आपलं जे नॅशनल एज्युकेशन प्लॅन आहे त्या नॅशनल एज्युकेशन प्लॅनचा विचार करता पदवी अभ्यासक्रम जी लोक मध्येच सोडतील त्यांनासुद्धा प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.
आणि एकंदरीतच विद्यार्थ्यांना त्यांचा पूर्ण अभ्यासक्रम कालावधीनुसार प्रत्येक वर्षात आत्मसात केलेल्या कौशल्यानुसार प्रमाणपत्र मिळू शकतील. मग हे जी काही क्रेडिट सिस्टीम आहे की तुम्ही 2 वर्ष शिकलात, 3 वर्ष शिकलात, तिच्यामध्ये तुम्हाला कुठले क्रेडिट्स दिले पाहिजेत, प्रत्येक स्तराच्या प्रमाणपत्रासाठी निश्चित केलेले श्रेयांक विद्यार्थ्यांना मिळाल्यास प्रमाणपत्र मिळू शकेल. म्हणजे त्याच्यामध्ये जे क्रेडिट्स नावाची गोष्ट आहे ते क्रेडिट्स दिले जातील आणि त्या क्रेडिट्सनुसार मग हे प्रमाणपत्र मिळतील. 2 वर्षानंतर पदविका प्रमाणपत्र मिळू शकेल. तर हा पण एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की 2 वर्ष जर तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं तर तिच्यात पदविका तुम्हाला मिळेल, परंतु हे काय पदवीच्या वर्षाला समकक्ष नसणार आहे. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे पदविका प्रमाणपत्र असेल पण हे ग्रॅज्युएशनसाठी समकक्ष नसेल आणि त्या आधारे मग त्यांना रोजगार मिळू शकतो. तर ती एक बाब महत्त्वाची आहे. म्हणजे जसं डिप्लोमा आहे तर त्या पद्धतीने कुठं ना कुठं काहीतरी सामावून घेतलं जाईल. पण आता ह्या गोष्टी तितक्याशा प्रॅक्टिकल नाही आहे. ज्यांनी पूर्ण पदवी घेतलेली इंजिनिअरिंगची ते कितीतरी लोक जे आहेत ते अजून रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत आणि तिच्यात असं अर्धं सोडलेलं तर त्याला किती रिस्पॉन्स मिळेल आणि त्याच्यासाठी खरंच आपल्याकडं किती चांगला ब्लॅकअप प्लॅन आहे ते खरं तर काळाच्या ओघातच आपल्याला कळेल. पुढचं जे आहे ते म्हणजे मुंबईमध्ये व्हिक्टोरिया बग्गी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि विद्युतवर चालणारी म्हणजे विजेवर चालणारी व्हिक्टोरिया बग्गी. आता घोडागाड्या बंद झालेल्या आहेत. त्याचाही इश्यू जो होता की घोडागाड्यांच्या बाबतीमध्ये पेटा जी आहे, पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट फॉर ॲनिमल्स, तर पेटानी ही एक हे जारी केली होती याच्या अगेन्स्ट है ना, कोर्टात केस याचिका आणि त्याच्यानंतर मग कोर्टाने त्या घोडागाड्या बंद केल्या सर्व. आता मुंबईमध्ये व्हिक्टोरिया बग्गी हे एक आकर्षणाचं केंद्र होतं. तर त्या गोष्टी लक्षात घेऊन आता विजेवर चालणाऱ्या व्हिक्टोरिया बग्गीचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर केलेलं आहे. आणि एकंदरीतच या उपक्रमामध्ये घोडागाड्या बंद झाल्यामुळे जे जवळपास 250 लोक बेरोजगार झालेत त्या लोकांना याच्यात सामावून घेतलं जाणार आहे. बग्गी पर्यावरणपूरक लिथियम बॅटरीवर चालते है ना. आता ही विजेवर चालणार आहे तर ऑब्व्हियसली बॅटरी तिच्यामध्ये आहे. बॅटरी एकदा चार्ज झाली की 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास त्या बग्गीला शक्य होणार आहे. आता पर्यटकांसाठी पुणे, कोल्हापूर अशा शहरांमध्येही ही सुविधा भविष्यात सुरू करण्यात येईल असं पण त्यावेळेस म्हटलं गेलं की आता सध्या मुंबईत आहे पण येत्या काळामध्ये बाकीच्या शहरांमध्ये सुद्धा विजेवर चालणारी बग्गी असणार आहे. ही तुमच्यासमोर बग्गी आहे बघा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या बग्गीचं त्यांनी अनावरण केलेलं आहे. तर ही विजेवर चालणारी व्हिक्टोरिया बग्गी आहे. आणि एकंदरच मुंबई CSTला हे खूपच ट्रेंडिंग हे होतं की व्हिक्टोरिया बग्गीतून तुम्ही हे करायचं. म्हणजे तुम्ही जुने चित्रपट जरी बघितले असतील तर तिच्यामध्ये बरीचशी गाणी या व्हिक्टोरिया बग्गीवर चित्रित झालेली आहेत किंवा बऱ्याच हिच्यामध्ये तुम्हाला तो रेफरन्स दिसतो व्हिक्टोरिया बग्गीचा. राष्ट्रीय लोक समता पक्ष जो आहे तो संयुक्त जनता दलात विलीन करण्यात आलेला आहे. आता माजी केंद्रीय मंत्री जे आहे उपेंद्र कुशवाह यांचा हा पक्ष आहे बघा, राष्ट्रीय लोक समता पक्ष, ज्याला RLSP शॉर्ट फॉर्म जो आहे त्याचा. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो विलीन केला. आता उपेंद्र कुशवाह जे आहे ते 2014मध्ये ते NDAत होते आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्रीसुद्धा होते. आता कुशवाह यांनी 2013मध्ये नितीश कुमारांविरुद्ध बंड केलं होतं आणि पक्षाची स्थापना केली होती. सो आता असं झालेलं आहे की ते सुबह का बुला शाम को घर आ गया. तो ना 2013मध्ये नितीश कुमारांच्याच अगेन्स्ट जाऊन पक्षाची स्थापना आणि 2021मध्ये नितीश कुमारांच्याच पक्षामध्ये परत एकदा तो पक्ष विलीन करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये एक आहे की कुशवाह यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. फक्त आपण ते न्यूजमध्ये घेऊ शकत नाही. ते डील आहे की येत्या काळात ते जातील राज्यसभेवर. कारण साधी गोष्ट की पक्ष जर दिला तर काहीतरी घेतला असेल तर सो बेसिकली आता राज्यसभेवर ते जातील. दुसरा मुद्दा यांचा असा होता की नितीश कुमार पण या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह होते. त्याचं रिझन असं आहे की नितीश कुमार यांचा पक्ष जो होता आता बिहार इलेक्शनमध्ये 3ऱ्या क्रमांकावर होता आणि खूप काही चांगली कामगिरी नाही आहे. म्हणजे नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवणं म्हणजे खरं तर त्यांची स्वतःची इच्छा नव्हती ती शपथ घ्यायची, अशी परिस्थिती होती. इतका वाईट परफॉर्मन्स त्यांचा होता. सो बेसिकली त्याच्यामुळे हे 2 गोष्टी झालेल्या आहेत. तर बघूया त्या काळात कसं वर्क होतं हे. आपला जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे तिच्यात काय उणिवा आहेत हे आपल्याला रघुराम राजन यांनी सांगितलेलं आहे. ज्यावेळेस रघुराम राजन सांगतायत तर ती गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची होते की 2021-22चा जो काही अर्थसंकल्प आहे तिच्यामध्ये खाजगीकरणाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. ओके, यांनी म्हटलेलं आहे की सरकारी बँकांचं खाजगीकरण करणं ही चांगली बाब नाही आहे हे है ना. आणि एकंदरीतच ज्यावेळेस रघुराम राजन ही गोष्ट सांगतायत तर ते आपण समजून घेतलं पाहिजे किंवा नीट ऐकलं तरी पाहिजे. ओके, आता सध्याच्या सरकारचा हा जो अनुभव आहे खाजगीकरणाचा तो फारसा चांगला नाही आहे. म्हणजे त्यांनी तेच उदाहरण दिलेलं आहे की तुमचाच अनुभव चांगला नसताना तुम्ही खाजगीकरणावर भर कसा देऊ शकता. ओके, तर यामुळं
यावेळी वेगळं काय घडेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे की तुमचा अनुभव आधीच चांगला नाही आहे, तुम्ही निगेटिव्हमध्येच आहात आणि परत तुम्ही काय करणार. आता याच्यामध्ये खर्चाची जी मर्यादा आहे तिच्यामध्ये अर्थसंकल्पात पारदर्शकता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्याचबरोबर अर्थसंकल्पीय जमेच्या मुद्द्यावर अलीकडच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा दृष्टिकोन तुम्हाला दिसून येतो. महसुलाची निर्मिती जी आहे त्याबाबत अर्थसंकल्पात काही नाही आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, महसूल निर्मितीबद्दल अर्थसंकल्पामध्ये काही नाही, म्हणजे त्याच्याबद्दल काही उल्लेख नाही आहे. आर्थिक कृतींचा उल्लेख याच्यामध्ये दिसत नाही. आता खरं तर यावेळेचा अर्थसंकल्प तो महाराष्ट्राचा असू देत किंवा केंद्राचा असू देत, तिच्यामध्ये जे आहे की कोविड होतं आणि तिच्यामध्ये एक फॉर्मॅलिटी म्हणून या लोकांनी केला तो. ओके, वित्तीय मंडळ जे आहे आणि रोखे लक्ष यासारख्या उपाययोजना ज्या आहेत त्या आर्थिक भक्कमतेचा विचार जास्त योग्य प्रकारे करता आला असता, म्हणजे रोखे लक्ष असेल आणि त्या सगळ्या ह्याच्यात, पण ते झालेलं नाही आहे. ओके, आणि सरकारने काय केलेलं आहे की सार्वजनिक कंपन्यांच्या रोखे विक्रीतून जे काही रोखे विकले जातील सार्वजनिक कंपन्यांचे, त्यातून 1.75 लाख कोटी रुपये मिळतील असं गृहीत धरलेलं आहे. ओके, तिच्यात 2 सार्वजनिक बँकांचा पण समावेश आहे, एका विमा कंपनीचा तिच्यात समावेश आहे ना. म्हणजे तुम्ही गृहीत नका धरू, तुम्हाला खरंच ते प्रॅक्टिकली मिळणार आहे किंवा नाही, तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर गरीब बेरोजगारांबाबत काय करायचं हा उल्लेख अर्थसंकल्पात नाही. आयात कर वाढवलेले आहेत तेही योग्य नाही आहे. पश्चिमेकडील देश जो खर्च करीत आहेत त्याची मागणी वाढलेली आहे, त्यामुळे आपण निर्यातीवर भर देणं गरजेचं होतं असं रघुराम राजन यांना वाटतं. सो प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह आहेत, पण त्यांनी ह्या उणेवा ज्या आहेत त्या आपल्या अर्थसंकल्पातल्या आपल्याला दाखवल्या. पण अर्थसंकल्प बघत असताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह आस्पेक्ट पण त्याचं बघणं गरजेचं आहे. आणि शेवटी बघा, कुठलीही गोष्ट परफेक्ट नसणार आहे हेही तेवढंच खरं आहे, सरकार कुठलंही असू देत. पण त्याच्या याच्यामध्ये रघुराम राजन यांचे हे काही मुद्दे जे आहेत ते आपल्याला खूप महत्त्वाचे वाटतात. म्यानमार जे आहे ते लष्करी राजवाटीविरोधात आता बंडाचा निर्धार म्यानमारमध्ये केला जातो आहे. आणि म्यानमारमधील लोकशाहीवादी नेते जे आहेत जसं मान विन खाईंग आहेत, तर जनतेसमोर त्यांनी पहिल्यांदाच लष्कराविरोधात बंड करत असण्याची घोषणा केलेली आहे. मग आता कुठंतरी अदर दॅन आंग सान सू की बाकीची जी लोकं आहेत ती समोर यायला लागलेली आहेत. ही पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे. म्यानमारमध्ये जे काही चालू आहे तुम्हाला माहीत आहे, आपण कितीतरी न्यूज याच्या कव्हर केल्या आहे आधीपासून, की लष्कर आणि एकंदरच तिथली जे काही सत्ताधारी होते, तर सत्ताधाऱ्यांना आंग सान सू की बरोबर तिचे सहकारी जे आहेत ते आता ना जेलमध्ये टाकलेलं आहे त्यांना. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात बघू आता लोक रस्त्यावर आहेत, गोळीबार चालू आहेत, गोळीबारामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेला आहे. क्वाड एक महत्त्वाचं आहे. बघा, क्वाडवर रेग्युलर येतं आहे, कारण क्वाडबद्दल जे आहे की शेवटच्या लास्ट वीकमध्ये क्वाडचं एक क्वाडिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग जो आहे क्वाड, ओके, तर क्वाडबद्दल चर्चा झाली. आता मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करतो की आपलं जे MCQचं बुक आहे 1000 MCQ स्पॉटलाईट MCQ, तिच्यामध्ये पहिल्याच टेस्टमध्ये 98 नंबरचा प्रश्न आहे. तिच्यात क्वाड हा शब्द सुरुवातीची जी प्रिंट होती तिच्यामध्ये तो राहिला होता, कारण तो इंग्रजी शब्द आहे. ते मराठी टाईप करत असताना इंग्रजी शब्द शक्यतोवर सुटतात आणि त्या पद्धतीने ते झालं होतं. तर क्वाड हा शब्द तिथं आहे. या क्वाडचं जे आहे व्हर्च्युअल परिषद झाली. आता क्वाडला असं म्हटलं जायचं टॉक शॉप, म्हणजे फक्त बोलबच्चन करायचा कार्यक्रम आहे हा, असं त्याच्याकडे बघितलं जात होतं. परंतु क्वाडनी एक स्ट्रॉंग मेसेज दिलेला आहे की ते फक्त टॉक शॉप नाही आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं की व्हॅक्सिन इनिशिएटिव्ह नावाची गोष्ट समोर घेतली. आता हे खूप महत्त्वाचं आहे, ॲम्बिशियस प्रोग्राम आहे क्वाडचा, की 1 बिलियन वॅक्सिन्स बाय 2020, म्हणजे जवळपास 1 बिलियन वॅक्सिन जे आहे ते 2022पर्यंत तयार करायचे. 2022पर्यंत तयार केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जी असणार आहे ती अमेरिकेची असणार आहे. बनणार कुठं? मेड इन इंडिया, भारतात बनेल. जापान त्याला फंडिंग करणार आणि ऑस्ट्रेलिया त्याचं डिस्ट्रीब्युशन करणार. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे की वॅक्सिन इनिशिएटिव्हमध्ये भारतात ते बनणार आहे, तंत्रज्ञान अमेरिकेचं असेल, जापान त्याला फंडिंग करणार, ऑस्ट्रेलिया डिस्ट्रीब्यूट करणार. सो हा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आणि असे प्रोजेक्ट करणं फार गरजेचं आहे. जसं हे वॅक्सिन इनिशिएटिव्ह आहे तसं यांनी क्लायमेट इनिशिएटिव्ह पण घेतलेलं आहे की पॅरिस करारानुसार जे काही पॅरिस अकॉर्ड आहे त्याच्यानुसार इमिशन रिडक्शन करूयात आणि त्याच्यानुसार आपण काम करूयात. अमेरिका हे बाहेर पडलेलं आहे पॅरिस अकॉर्डच्या, तर ही एक फार महत्त्वाची इथं अचिव्हमेंट आहे. त्यांनी परत आता पॅरिस अकॉर्डमध्ये येण्यासाठीची प्रोसेस सुरू केली जो बायडन यांनी, कारण ट्रम्प बाहेर पडले होते. त्याच्यानंतर जे काही टेक्नॉलॉजी सप्लाय आहे, 5G नेटवर्क आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, याच्यावर पण काम केलं जाणार आहे. आणि याला म्हटलं गेलं की द स्पिरिट ऑफ क्वाड. ओके, पहिलं जे आहे द स्पिरिट ऑफ क्वाड जे आहे आणि तिच्यामधून मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप
प्रॉमिनंटली त्यांनी केलेलं आहे. अमेरिका इज बॅक. मग आता अमेरिका ना वेगवेगळ्या याच्यात ग्लोबल लीडरशिप असेल, रिजनल अलायन्स असेल, तर त्या सगळ्या याच्यामध्ये. सो चायनासाठी पण हा एक खूप स्ट्रॉंग मेसेज आहे. तर ते एक महत्त्वाचं ह्या सर्व याच्यातून की क्वाडच्याबद्दल. तर क्वाडचे एक बेसिक्स जे आहे ते सगळे आपण एकत्र करूयात एका ठिकाणी. कालचे प्रश्न बघा. नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा 2020चा पुरस्कार जाहीर झाला, बरोबर. आबाची गोष्ट या आबा महाजन यांच्या लघुकथेला बाल साहित्य पुरस्कार 2020 साहित्य अकादमीने जाहीर केला. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. फक्त नंदा खरे यांनी 2016मध्ये सांगितलं होतं की मी कुठलाही पुरस्कार घेणार नाही. ओके, तर ती एक गोष्ट आहे. ते साहित्य अकादमी पण स्वीकारणार नाहीत. आता आझादी का अमृत महोत्सव याबाबत बिनचूक विधान निवडा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 निमित्त आयोजन केलेलं आहे. 21 मार्च 2021 रोजी साबरमती येथून दांडी यात्रा त्यांची सुरू करण्यात आली. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. ओके, सो याचं जे स्टेटमेंट्स आहेत अ ब क, त्यातल्या त्यात पण एक कमेंट होती की ही जी तारीख आहे 15 ऑगस्ट 2023 ही एकदा चेक करणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, आपण चेक करूयात. पण याची जी काय आहे तर त्याचा एक सेपरेटच आपण बनवणार आहोत आझादी का अमृत महोत्सव, त्याच्यातले बेसिक्स जे आहेत. सो 15 ऑगस्ट 2023 हे लोकसत्ताचा रेफरन्स आहे, पण तरी आपण चेक करूयात. अ ब क तीनही स्टेटमेंट अकॉर्डिंग टू लोकसत्ता हे तीनही योग्य आहेत. ओके, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी पहिली महिला फलंदाज जी आहे ती शार्लट एडवर्ड्स आहे. मिताली राज ही दुसरी आहे ना, सेकंड आंतरराष्ट्रीय स्तरावर, पण भारतातली पहिली आहे. ओके, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशकात खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या संपत्तीत आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक भर पडली? गौतम अदानी. डायनेस्टी टू डेमोक्रेसी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अनंत विजय. है ना. कुणाबद्दलचं पुस्तक आहे तर की स्मृती इराणी कशा निवडून आल्या होत्या अमेठी, आणि ते सगळं जे काही पार्श्वभूमी आहे. आजचे प्रश्न घ्या. यशवंत सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्टेटमेंट अ. ब. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य यापैकी नाही. स्वित्झर्लंडने जन्मत चाचणी घेऊन बुरखा घालण्यावर बंदी आणली. श्रीलंकेने राष्ट्रीय सुरक्षेनुसार मुस्लिम महिलांना बुरखा घालण्यास बंदी केली जाणार आहे. अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. थॉर्नी बांबूबद्दल बिनचूक विधान निवडा. एकदाच फुलं येतात, याला मोनोकार्पिक आहे. फुले येण्याचा कालावधी फ्लॉवरिंग सायकल जवळपास 40 ते 60 वर्षे असा असतो. फक्त ब यापैकी नाही. निळ्या म्हणजे काल आपले जे काही इयरबुक आहे तिच्यामध्ये जे काही बांबूबद्दलचे फॅक्ट्स कुणीतरी ते कमेंटमध्ये टाकले होते, तर ह्या एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे, कारण ते आधीच्या बुकमध्ये आपण केलं होतं कव्हर किंवा लेक्चर्समध्ये. तर थॉर्नी बांबूचा जर रेफरन्स आल्यानंतर लगेच एका विद्यार्थ्यांनी ती कमेंट केली, आणि हेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. निळ्या डोळ्यामध्ये मेलॅनिनचं प्रमाण अधिक असतं आणि तपकिरी किंवा ब्राऊन डोळ्यात मेलॅनिनचं प्रमाण कमी असतं. फक्त अ बिनचूक, ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना गप्प करण्यासाठी फौजदारी मानहानीच्या दाव्याचा वापर सर्रास केला जातो. सरकारविरोधात फौजदारी मानहानी दाव्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त अयोग्य, ब योग्य, अबयोग्य यापैकी नाही. सो याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो प्रतिसाद तुम्ही देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.